शरण जाल सुखी व्हा. माणसं आता ते निघाले, ते पुष्पा निघाला बघा, ते सगळे तरुण पळून म्हणतात झुकेगा नाही शाला, अरे झुकेगा नाही तर मग मरेगा शाला. अरे नको तिथे झुकावं लागतं, नको तिथे वाकावं लागतं. हे कुठून आणलं तुम्ही? मोडेल पण वाकणार नाही, काय रे म्हणे आमचा मराठी बाणा. अरे तुम्ही ज्याला आदर्श समजता ते राजे शिवछत्रपती सुद्धा मोडेल पण वाकणार नाही हा बाणा नको तिथे त्यांना वाकावं लागतं. गरज असेल तिथे लवचिक झालं पाहिजे माणसाने. आग्रा भेटीमध्ये महाराजांनी मोडेल पण वाकणार नाही हा बाणा दाखवला खरा, पण त्या अगोदरचा प्रसंग ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी झाली, अफाट सैन्य घेऊन तो महाराष्ट्रावर चालून आला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढे गडकोट होते तेवढे मिर्झा राजाच्या स्वाधीन करावे लागले, माघार घ्यावी लागली. मग ती माघार घेताना महाराज का असं म्हटले का आपला अपमान आहे, मोडेल पण वाकणार नाही, मग मरा काच स्वराज्य कसलं काय? असं नसतं. जिथे गरज असते, जिथे आपल्या टापूत शिकार येणार नाही याचा अंदाज झाला की माघार घ्यायची असते. हे लक्षात ठेवा. हे झुकेगा नाही शाला, अरे काय झुकेगा नाही शाला, चालतं एक बखड वर करून एक खाली करून, कायच कशासाठी? झुकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. झुकण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीही काही ठिकाणी माघार घेतलेले आहे, देवादिकांनी सुद्धा अनेक ठिकाणी माघार घेतलेली आहे. म्हणून नम्र होता आला पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला जर कोंडून घ्यायचं असेल, त्याला आपलंसं करायचं असेल तर नम्र होता आलं पाहिजे, आणि नम्र होण्यामध्ये कुठेही कमीपणा नाही. मग तुकोबारा इथे जे शरणागती व्यक्त करतात, मी शरण आहे असं म्हणतात. बरं ते त्यांनी नुसतं या अभंगामध्ये एकदाच शरण आहे असं नाही म्हटलं, शरण शरणम जी म्हटलेलं आहे. आता काही ठिकाणी पाठभेद आहे, काही ठिकाणी सरळ अभंग आहे शरण शरण हनुमंत, आणि काही ठिकाणी शरण शरण जी हनुमंत. दोन्ही सारखंच आहे. जी आपण प्रत्येक कुठे वापरतो तर जी आदरवाचक, आणि तुम्हाला सांग का ज्याला शरण जायचं त्याला मोठ्यापणा द्यावा लागतो. आणि जी हा शब्द गुजराती भाषेमध्ये जी जास्त वापरला जातो, रमेशजी, प्रवीणजी, गोरखजी, वाल्मिकजी, प्रत्येक ठिकाणी जी असतो. कारण का त्या जी मध्ये आदर असतो. आपल्याकडे राव म्हटलं जातं, वाल्मिकराव, प्रवीणराव, माणिकराव, असं इथे आपल्याकडे राव असतं. गुजरातीमध्ये जी असतं. त्याचं कारण आहे जी मध्ये राव मध्ये जो आदर आहे तो जी मध्ये सुद्धा आदर द्विगुणित होतो. म्हणजे सांगितलं जातं की लक्षात घ्या तिथं हनुमंताला आता शरण ज्याला जायचंय त्याचं कौतुक तर केलं पाहिजे ना. शरण जाणाऱ्याला वाईट म्हणून कसं चालेलं, कौतुक केलं पाहिजे. मग त्याचं कौतुक करताना म्हणून ते काय म्हणतात तर ते म्हणतात जी शब्दाचा प्रयोग हनुमंताला करतात ते. आणि हनुमंतालाच हे बघा, हनुमंताला अनेक नाव आहे. पवनसुत आहे, अंजनी पुत्र आहे, अनेक नावांनी ओळखलं जातं. केसरी नंदन हे एक नाव आहे. अशी अनेक नावं आहे हनुमंताची. पण तरी सुद्धा हनुमंत हेच नावाने का, या अभंगाचं जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की इथे हनुमंत हाच शब्दप्रयोग तुकोबांनी का केलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे, बाकीची जी नावं आहेत ती सगळी नावं कुणाच्या पराक्रमामुळे हनुमंताला प्राप्त झालेली आहे, परंतु हनुमंत हे नाव मात्र स्वतःच्या पराक्रमाने हनुमंताने प्राप्त केलेलं आहे. विठाला विठाला म्हणजे काय, पवनसुत म्हटलं तर पवन देवाचा पुत्र म्हणून पवनसुत, म्हणजे पवनसुताचा गौरव होतो. केसरी नंदन म्हटलं तर केसरी राजाचा मुलगा म्हणून म्हणजे बापाचा उल्लेख होतो. अंजनी सुत म्हटलं तर आईचा उल्लेख होतो. परंतु हनुमंत म्हटलं तर आईचा नाही, बापाचा नाही, कुठल्या देवतेचा उल्लेख नाही. तर हनुमंत म्हणजे स्वतः. तुम्ही सांगा ना, जर बापाच्या पराक्रमामुळे आपल्याला ओळखत असेल, हे कोण, हे अमक्या अमक्याचा मुलगा बरं का, हो ठीक आहे, हे कोण, हे अमक्या अमक्याची लेख बरं का, हा उल्लेख ठीक आहे. पण ज्या वेळेला सासऱ्याच्या नावाने, म्हणजे याचा अर्थ सासऱ्याला दुय्यम समजायचं नाही असं नाही, परंतु मला सांगा की जावयाचा जर पराक्रमच नसेल आणि सासऱ्याचा पराक्रम असेल, लक्षात ठेवा आपण सागराचा जावई भगवान विष्णू असं म्हणत नाही. लक्षात ठेवा, सागराचा जावई भगवान विष्णू असा शब्दप्रयोग आपण करत नाही, तर भगवान विष्णूचे सासरे सागर असा शब्दप्रयोग आपण करतो. बायकोच्या नावाने नवरा ओळखला जाऊ नये, सासऱ्याच्या नावाने जावई ओळखला जाऊ नये. ओळखला तर तो कमीपणा नाही, पण स्वतःची अपकीर्ती आहे की स्वतः असा काहीच पराक्रम केलेला नाही, असं काही शौर्य गाजवलं नाही की तुम्हाला दुसऱ्याची नामनिदान लावावी लागतात. स्वतः तुम्ही बघा ना, एखाद्याला ते अमक्या अमक्याचे चिरंजीव फार छान गातात बरं का असं म्हणणं, आणि
दुसऱ्या दिवशी एखाद्या दिवशी भेटले, अहो काल ती मैफिल झाली होती, काल भजनात रंग आला होता, काय छान गायलं तुम्ही, असं त्याची कीर्ती गाणं, तर मला सांगा वडिलांच्या कीर्तीपेक्षा स्वतःची कीर्ती गायली तर ती जास्त भावते, तो मनुष्य जास्त किंमत देतो. अरे हा माझं कौतुक करतं. म्हणजे लक्षात ठेवा, तसं तुकोबारायांनी म्हणून पवनसूत, अंजनीसूत, केसरी नंदन असा कुठलाही शब्द प्रयोग न करता हनुमंता असा प्रयोग केलेला आहे. आणि ते हनुमंताला म्हणतात की आम्ही तुला शरण येतो, अभंगाचं पहिलं चरण. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हारा रामदूता, रामदूता, तुम्हारा रामदूता, काय भक्तीच्या जवाटा, 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 काय भक्तीच्या